झी 24 तास एक पाऊल पुढे। कारमध्ये गुदमरून दोघा भावांचा मृत्यू झाला। म्हाडा कॉलनीत ही घटना घडली आहे। ही दोनही मुलं 2 दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार बदलापूर पोलिसात देण्यात आली होती। शिवशंकर आणि रविशंकर जयस्वाल अशी या मुलांची नावे आहेत। दोन्ही मुलं 8 ते 10 वयोगटातली आहेत। दुपारी 12च्या सुमारास मारुती झेनमध्ये 2 मुलं अडकल्याचं तिथं खेळणाऱ्या मुलांनी पाहिलं। त्यानंतर स्थानिक पोलिसांना याबाबत कळवण्यात आलं। ही गाडी लॉक होती। गाडीचा दरवाजा उघडल्यानंतर हे दोघेही जण मृत अवस्थेत आतमध्ये आढळून आले। गाडीत गुदमरल्यानं या दोन्ही भावांचा मृत्यू झाल्याचं आता सांगण्यात येतंय। मात्र हे दोन्ही भाऊ या गाडीत अडकलेच कसे याचा शोध पोलीस घेत आहेत। दोन्ही सख्या भावांचा असा आकस्मिक मृत्यू झाल्यानं बदलापूरच्या म्हाडा कॉलनीवर मात्र शोककळा पसरली आहे। झेन गाडी आहे। एक झेन गाडी जो 8-10 दिवसापासून बंद अवस्थेत आहे आणि त्याच्यावर बराचसा धुळा साचलेला, त्यामध्ये ही 2 मुलं मृत अवस्थेत मिळून आलेली आहेत। दिवसभर उन्हामध्ये मोकळ्या पटांगणात त्यामध्ये आहे। त्याच्या काचा बंद आहेत आणि उन्हाच्या अशा तडाख्यामुळे आत गुदमरून त्यांचा दोघांचाही मृत्यू झालेला आहे। आणि पुढील अधिक माहितीसाठी आम्ही सदरच्या दोन्ही बॉड्या पीएमसाठी आम्ही हॉस्पिटलला पाठवून दिलेले आहेत। झी 24 तास एक पाऊल पुढे।